उतरलेत असताना चालायला लागलेत. अंगावरचं उत्तरीय वस्त्र मागे लोळते आहे आणि भगवंत पुढे चालतायत. चालता चालता आदेश दिला सात्यकी आपला रथ तयार कर, द्वारकेला जायचंय. एवढंच बाकीच्यांना कळलं. पत्रात काय मायना आहे, कशामुळे द्वारकेला जायचंय कुणालाच माहित नाही. सात्यकीने रथ तयार केला. भगवंत लगेच रथावर विराजमान झाले. उद्धव देव आणि भगवंत सात्यकीला सांगितलं की तुम्ही इथे द्वारकेचं रक्षण करा, माझ्या पाठीमागं बलराम दादा वगैरे येतील, सांगता येत नाही. आणि भगवंत गेले. कन्हैया द्वारकेवरून निघाला आणि कौंडण्यपूरकडे महाराष्ट्रात का जातोय, कुठलं संकट आलेलं आहे म्हणून सगळं सैन्याचा लवाजमा घेऊन सगळी तयारी करून बलराम दादा भगवंताच्या मागे निघालेले आहेत. भगवंताचा रथ वायू वेगाने पोहोचलेला आहे. लीळा चरित्रामध्ये वर्णन येतं, अवघ्या 36 तासामध्ये भगवान गोपाल कृष्ण कौंडण्यपूरला पोहोचलेत. अवघ्या 36 तासामध्ये लीळा चरित्रात वर्णन आलेलं आहे. भगवंताचं आगमन झालं त्यावेळेला कौंडण्यपूरमध्ये अनेक राजे आले होते. अनेकांची शिबिरं पडलेली होती, अनेकांच्या राहुट्या पडलेल्या होत्या. भगवान गोपाल कृष्णाची राहुटी जी आहे ती अंबिकेच्या मंदिराच्या शेजारी पडलेली. पाठीमागून सुदेव ब्राह्मण आलेला आहे. सुदेव ब्राह्मणानं निरोप पाठवलेला आहे. रुक्मिणीच्या महाली सुदेव ब्राह्मण गेले. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी भगवंत आलेत. आलेत? हो. काय करून काय नाही या ब्राह्मणासाठी. आणि गोष्ट खरीच आहे ना, ज्यांनी देव दाखवला त्याला काय द्यावं नाही. संकष्टाहरण स्तोत्रामध्ये एक ओवी आलेली आहे, तया नमन माझे गुरुपदा. त्या गुरुपदाला माझं नमन असो. जेने दाखविले आनंद कंदा, ज्याने आनंदाचा कंद आनंद घन मला दाखवलाय, तो उपकारू मजन फिटे कदा. तो उपकार माझ्या चरण नाही फिटणार. देवा परमानंदा तूच फेडी. हे भगवंता ते उपकार तूच फेड रे बाबा. माझ्या चरण ते उपकार नाही फेडल्या जाणार आहेत. त्या गुरुचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी मला देव दाखवला. देव दाखवला. माहीम भट्ट कथेतून थोडं बाजूला होत. रुद्रपूरला जातात गोविंद प्रभू बाबांच्या भेटीला. रुद्रपूरला पोहोचल्यानंतर माहीम भट्ट विचारतात एका मातंग माणसाला, एका मातंग बांधवाला, डोक्यावरती भारा आहे गवताचा. त्याला विचारतात, का हो दादा, राऊळांना काय आता सध्या अवसर आहे, कुठे आहेत राऊळ, माहिती आहे तुम्हाला? तो मातंग बांधव म्हणतो, हे नव्हे, आताची राऊळ गेले राजमठाकडे, आत्ताच गेले म्हटले. आणि तो मातंग चालायला लागतो. माहीम भट्ट आपल्या चपला काढतो. त्या जाणाऱ्या मातंगाच्या पाठमोऱ्या आकृतीला नमस्कार करतो. हे बाबा, तू मला देव दाखवलास. ब्राह्मणाने मातंगाला केलेला पहिला नमस्कार असेल जो महानुभाव पंथात त्याचं वर्णन आलेलं आहे. पहिला नमस्कार असेल. उपकार आहेत. तुमची काय पूजा करू गुरु? सुदेव ब्राह्मणाला आसनावरती बसवलं, पूजा करायला लागली, दान दक्षिणा दिली. महाराज तुम्ही जेवणही केलं नाही. म्हटले नाही, पाणी सुद्धा घेतलं नाही रुक्मिणी तिथं जाईपर्यंत, कारण मी तुझं प्रतिनिधित्व करत होतो. तुझ्या आतील ज्या वेदना होत्या त्या मी जाणल्या होत्या, त्या माझ्या तुझ्या वेदना मी भगवंतापर्यंत पोहोचवल्यात. गुरुजी उपकार झाले. गुरु गोविंद दोनों खडे कांके लागो पांव,
कोणाला नमस्कार करावा? गुरु आणि गोविंद दोन्ही आहेत. बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बतलाय. गुरुला पहिले नमस्कार करा. कारण गोविंदाची ओळख गुरुनी करून दिलेली आहे. गोविंद लागोरे माझे गुरु भजनी, मन लागोरे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताचा चरणी, दत्तरामाचा कीर्तनी. गुरु दत्ताचा चरणी, दत्तरामाचा कीर्तनी. गुरु भक्तीचा पूजनी, मन लागोरे माझे गुरु भक्ती. मन लागोरे माझे गुरु भक्ती. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागोरे मन लागोरे मन लागोरे मन लागोरे मन लागोरे मन लागोरे गुरु भक्ती. मन लागोरे गुरु भक्ती. गुरु दत्ताचा चरणी, दत्तनामाचा कीर्तनी. गुरु दत्ताचा चरणी, दत्तनामाचा कीर्तनी. गुरु भक्तीचा पूजनी, मन लागोरे माझे गुरु भक्ती. गुरु लागोरे माझे गुरु भक्ती. मन लागोरे माझे लागोरे माझे लागोरे माझे गुरु भक्ती. गुरु अत्यंत महत्वाचा, भगवंताची संधान साधून देणारा, भगवंताची जवळीक साधणारा, भगवंताचं आपलं नातं घट्ट करणारा, भगवंताची आणि आपली दशी जोडून देणारा, संबंध जोडून देणारा तो गुरु. गुरुचं पूजन केलं, ताप कुठल्या कुठे पळालेली आहे. पहा हिंदू संस्कृती कशी आहे, बघितलेलं नाही. मनानं जे ठरवलं, एकदा ठरवलं ते ठरवलं. आणि भगवान गोपाल कृष्णाच्या काळामध्ये स्त्रियांना स्वतः वर निवडण्याचा अधिकार होता. स्वयंवर या शब्दाचा अर्थ स्वतः पतीची निवड करू शकणे. केवढं स्वातंत्र्य होतं. आपण म्हणतो आपली संस्कृती अशी नव्हती तशी नव्हती, तसं नाही आहे ते. द्रौपदी स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, वत्सला स्वयंवर, सीता स्वयंवर. पहा ना तुम्ही, सगळे प्राचीन ग्रंथ बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. पण ते निवडण्याचा अधिकार जरी असला ना, शहाणपण पाहिजे, नाही तर निवड चुकीची होते कधी कधी, नाही का. शहाणपणही असावं त्यांच्यामध्ये, ते शहाणपण होतं, नाही का. दुसऱ्या दिवशी गावामध्ये मोठी शोभायात्रा होती आणि प्रत्येक राजांनी आपला आपला रथ सजवलेला. आणि त्या कौंडण्यपुराच्या राजमार्गावरून ते रथ चाललेले आहेत, एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक.
खरं तर भगवान गोपालकृष्ण आल्यानंतर सगळ्यांचा जळफळाट झाला. याला कोणी बोलवलं? अरे पत्रिका नाही, निरूपण नाही, काहीच नाही, फोनही केला नाही, SMS पाठवलं नाही, आलं म्हणे. भीमकानं सांगितलं, हे बा माझ्या पोरीचं लग्न आहे, स्वयंवर कशाला म्हणलं तुम्ही? येथे कोणीही येऊ शकतो. कोणाचाही अपमान झालेला मी सहन करणार नाही. पोराला सांगितलं छानपणा करून. आता म्हातारी जेव्हा खतरनाक असतात, म्हातारी बिघडली ना, मग पोरायचं काही चालत नाही. हा, ते म्हणे तुझ्या मनासारखं सगळं केलं, पण आता आलेल्या कुठल्याही पाहुण्याचा अपमान जर झाला तर माझ्याशी गाठ आहे म्हणे, लक्षात ठेवा. मग यांची स्वतंत्र बैठक झाली. कसं करावं, काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं, काय करावं चालू झालं. खलबतं सुरू झाले. रात्री मीटिंग बसायची यांच्या सगळ्या. एक जण म्हणे, अरे तो कृष्ण आहे म्हणे, कधी घेऊन जाईन रुक्मिणीला पताही लागणार नाही. दुसरा, अशी कशी घेऊन जाईन, त्याच्या बापाची का म्हणे. त्याच्या बापाची नाही आहे, तुमच्या बापाची, पण नेणार तोच. मिरवणूक निघाली. भगवंताचा रथ समोर आला, रुक्मिणीच्या महालाच्या समोर. दिसायला कृष्ण भगवंत इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, त्याची रुक्मिणीनं कल्पनाही केलेली नव्हती. किती सुंदर आहे. जेव्हा रथ समोर आलेला आहे तेव्हा भगवंत बसलेले आहेत रथावरती, आरूढ झालेले आहेत. भगवंताचा श्रीकर आहे, ते रथाची साईडची बाजू त्याच्यावरती असं ठेवलेलं आहे. भगवंताने बोटामध्ये मुद्रिका आहेत, हिऱ्याच्या सोन्याच्या मुद्रिका, त्याच्यावर हिरे बसवलेले. भगवंताची नख चमकत आहेत. नखच इतके अप्रतिम दिसत आहेत, सुंदर. रुक्मिणीनं एका दासीला पाठवलं. अगं म्हटली, कसे दिसतात माझे पती, जरा बघून ये. आपली पद्धत आहे हिंदुस्थानची, लग्ना अगोदर पतीचं तोंड बघू नये. का बघू नये? त्याचं कारण आहे. एक असं अंधश्रद्धा म्हणा की काही म्हणा, बघू नये. पतीचं आयुष्य कमी होतं म्हणून बाया लग्ना अगोदर पतीचं तोंड पाहत नव्हत्या. आताचा काळ बदलला, त्याच्याबद्दल मी बोलणारच नाही, कारण बोललो तर तुम्ही मला इथं बसूच देणार नाही उद्या. बरोबर आहे की नाही? लग्नाच्या अगोदर 15 दिवस नवरी आणि नवरदेव, आणि तिसरा कोण असतो? तिघच जण. बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. काय म्हणतात त्याला? काहीतरी वेगळंच नाव आहे हो इंग्रजीत. हा, प्री-वेडिंग. अर्थ काय माहित नाही मला, मराठीत अर्थ सांगता का? समजत नाही ना काय करता. प्री-वेडिंग. आणि मग ते फोटो, एवढे गलिच्छ फोटो. मायच्यान ते फोटो कुठे लावतात माहितीये तुम्हाला? लग्नात. अरे तो बागर्दी 10-15 हजार लोक, आणि इकडं ती स्क्रीन लावलेली असते, आणि ते नवरी नवरदेव तोंडात तोंड घालायला. ते बाप खाली मान घालतो, भावाला खाली मान घालण्याची पाळी येते. कशासाठी दाखव? आमचं इतकं प्रेम आहे, तिकडच झाडाआड जाणं मरण तिकडं. लोकांमध्ये कशाला दाखवायला इतकं प्रेम आहे? रुक्मिणीनं दाखवलं होतं का? कृष्ण भगवंतानं दाखवलं, सीतेनं दाखवलं, भीमानं दाखवलं.
द्रौपदीने दाखवलं एवढं प्रेम. अवघड गोष्ट आहे. एका पोरानं बायकोला 2-4 मुस्काडीत देऊन दिला, एवढं मारलं जोरामध्ये. बायको म्हणे, का हो इतकं कुठं मारत असतात का म्हणे. का मारलं म्हणे, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मारलं. असं आहे का म्हणे, प्रेमानं मारलं का. हो. तिने घेतली काळी मुठ्ठी आणि जो पदडला हिरवा निळा पिवळा करून टाकला. तुम्हाला काय वाटलं माझं तुमच्यावर प्रेम नाही. असलं प्रेम काय कामाचे मला सांगा तुम्ही. हा, अरे 4 चौघामध्ये त्या फोटोकडे आपण बघू सुद्धा शकत नाही असे फोटो काढायचे. जे काम लग्नानंतर 16व्या दिवशी होतं ते काम तुम्ही अगोदर दाखवायले पडद्यावर लोकायला. आम्ही इतके नालायक झालो म्हणून. खरीच गोष्ट आहे. कुठं चालली संस्कृती ही. भारतीय संस्कृती नाही आहे. बंद करा माय बाप हो, बंद करा. बरं ते फोटोग्राफर सांगतो असा हात करा, असा तोंड करा, इथं हात ठेवा, तिथं हात ठेवा. एक पोरगी त्या फोटोग्राफर सोबत होती. नवरदेव बसला, भेटतच नाही. कशी तरी भेटली होती, फोटोग्राफरच घेऊन गेला. कठीण आहे. रुक्मिणीनं बघितले का, पाहिलं नाही भगवंताला. अंतरपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरान करणे. वधूवर एकामेकाकडे बघितलं नाही पाहिजे त्यांनी. अंतरपट वर करा म्हणजे. आताचे काही पोर अर खाली कर ना, बघू दे ना. काऊन पाहायला गेलं तर तो पाहिलं नाही का. विचित्रच चाललंय सगळं. तो हात असा भगवंताचा श्रीकर, ते नख चमकताय आणि त्या चमकणाऱ्या नखाकडे ती दासी आली बघायला गेली. भगवंताचे नख पाहिले, नख फक्त नख पाहिले. आ हा 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 हा, काय नख आहेत. त्या नखावरच तिची नजर खेळली. किती सुंदर आहे नख भगवंताचे, किती छान दिसतात. डोळे त्या नखावरून बाजूला जायला तयारच नाहीत. रुक्मिणी दुसऱ्या दासीला म्हणते, अगं ती गेली बघ बरं, ती काय काय करायली. तिला म्हणलं कृष्ण कसे दिसतात मला सांगायला ये. तर ती तिकडच थांबली म्हणे बाहेर. ती आली, ऐ तुला बाईसाहेब बोलवते. ती गेली वापस आणि ही बघायला लागली भगवान गोपाल कृष्णाकडे. ती गेली, नाचतच गेली, बाईसाहेब बाईसाहेब बाईसाहेब. काय ग कसे दिसतात बघितलीच नाही म्हणे. अगं काय येडी का खुळी. आतापर्यंत काय पाहिलं, फक्त त्याचे नख पाहिले. काय पाहिलं, नख पाहिले. बाईसाहेब इतके सुंदर आहेत ना कृष्ण, इतके सुंदर आहेत ना, इतके सुंदर आहेत. काय सांगू, नखावरून माझी नजरच हटली नाही. नजरच हटली नाही. आपली नजर सौंदर्याकडे नसते. आलं का लक्षात. आपली नजर विकाराकडे असते, देहाकडे असते. स्वामी चक्रधर महाराज, थोडस बाजूला जातो. स्वामी चक्रधर महाराजांच्या सानिध्यामध्ये एक नर्तकी आली, नाचते, नृत्यकाम करते. आणि नृत्यकाम करत असताना तिचा पदन्यास चुकतो, पाऊल चुकतो नाचता नाचता. आणि भगवंत म्हणतात, बाई ते तैसे नव्हे, ते ऐसे असे. भगवंत उभे राहतात आणि पाय असा टाकून दाखवतात. धावत आली, देवाचे चरण पकडले, अश्रुपात केला चरणावरती. देवा भगवंता, आज आमच्या कलेला बाप मिळाला. बाप, आमच्या पायाकडे कोणीच पाहत नाही देवा. लोकांच्या नजरा आमच्या चेहऱ्यावरती, आमच्या छातीवरती असतात, पायावरती कोणाचीच नजर नसते. तुमची नजर पायावरती आहे, कलेवरती आहे. कलेला बाप मिळाला आज.
आणि ती नर्तिका पुन्हा बेभान होऊन नाचते भगवंतासाठी उपहार म्हणून। भगवंताला आपल्या नृत्याचा नैवेद्य दाखवते, प्रसन्न करते भगवंताला। म्हणून म्हटलं तुम्हाला, आपण सौंदर्य बघतच नाही, बघतच नाही। त्या दाशीने भगवंताचे नख बघितले, फक्त काय बघितले? नख। खूप सुंदर आहे। मिरवणूक संपली, भगवंतांनी रूप पाठवला, भगवंतांनी रूप पाठवला। म्हटले अंबिकेच्या मंदिरामध्ये या, तिथून तुमचं हरण करूया। आता अंबिकेच्या मंदिरात जायचं ठरवलं। पित्याला सांगितलं, म्हणले तात्श्री, अंबिका आपलं कुलदैवत, अंबिकेच्या मंदिरामध्ये पूजेला जावं म्हणते लग्नाच्या अगोदर। परत माझं कधी येणं होईल कधी नाही सांगता येत नाही। हा म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही। रुक्मिणीला कळलं। तो म्हटलं काय चाललंय तुमचं? रुक्मिणीला अंबिकेच्या मंदिरात पाठवायचं चाललंय? म्हटले हो। मग? अरे म्हणले तो कृष्ण बसलाय तिथे दबा धरून, आणि तुम्ही खुशाल तिथं पाठवता मंदिरामध्ये। भीमक म्हणाला, एक लक्षात ठेवा, कृष्णाच्या भीतीनं तुम्ही कुळाचार बुडवणार आहात का? आपल्या कुळ धर्म जो आहे तो त्या अंबिकेला जायचंय, तिला जाऊ दे। तुम्ही शूरवीर आहात ना, का बांगड्या भरल्यात तुम्ही? एवढे सगळे तुम्ही शूरवीर असताना कृष्ण काय करणार आहे? तुम्ही संरक्षण करा। अंबिकेच्या मंदिरात निश्चित जाईल ते। पूजेचं साहित्य घेतलं, 2-3 दाशी सोबत आहेत। भोवताल हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन एक रिंगण आहे, त्यांच्या भोवताल चालते असं। त्याच्या भोवताल घोडेस्वार आहेत गदा घेऊन उभे, त्याच्या भोवताल रथ आहेत, पूर्ण रिंगण रथाचं। त्याच्यामध्ये धनुष्यबाण घेऊन योद्धे उभे आहेत, त्याच्या भोवताल हत्ती आहेत, अंबारी। असा सगळा लवाजमा चाललेला आहे राजमार्गाने। आणि या सुरक्षित रुक्मिणी अंबिकेच्या मंदिरामध्ये प्रवेश करते। विचार करते काय करावं। अंबिकेची मनोभावे सेवा केली। मला अंबिकेकडून काही नाही पाहिजे, मला आता खरं तर एकच पाहिजे, मला देव पाहिजे, तोची व्हावा, तोची भेटावा, बस इतकंच माझी इच्छा आहे। काहीच नको, सोनं नाणं संपत्ती काही 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 नको, काही नको, फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्ण। अंबिकेच्या मंदिरामध्ये गेली, अंबिकेचं पूजन सुरू केलं। अंबिकेला म्हणते, अंबिके, आयुष्यभर आतापर्यंत मी तुझं जे पूजन केलं निस्वार्थ भावनेने केलं, निष्काम भावनेने केलं। या बदल्यात मला जर काही तुला द्यायचं असेल, तुझी इच्छा असेल, फक्त माझ्या पदरात कृष्णाचं दान कर, काहीच नको मला, बाकी काहीच लागत नाही। डोळे लावले, हार घेतला, अंबिकेच्या गळ्यात टाकायचा। भगवान गोपाल कृष्ण समोर आले, हार भगवंताच्या गळ्यामध्ये पडला, भगवंताच्या शरीराचा स्पर्श झाला, रोमांच अंगावरती उठले, खाडखंड डोळे उघडले, बघते अंबिकेच्या मूर्तीच्या समोर भगवंत उभे आहेत। प्रत्यक्षात ते दिव्य दैदिप्यमान श्रीमूर्त भगवंताची पाहिली। रुक्मिणी पटकन वाकली, भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवले। भगवंतांनी आपल्या हातातली पुष्पमाला रुक्मिणीच्या गळ्यामध्ये घातली आणि इथे भगवंताचा विवाह झाला। कोण होतं विवाहाला? नारद मुनी, देवलोक, गंधर्व, इंद्र, चंद्र, सूर्य, गंधर्वांनी गायन करायला सुरुवात केलेली आहे। मृदंग वाजतोय, सनई वाजतेय, चौघडा वाजतोय, जिकडे तिकडे वाद्य वाजतायत। वरून पुष्पाचा वर्षाव झाला, पुष्पवृष्टी झाली।
पुष्पाचा वर्षाव झाला. नारद मुनींनी मंगलाष्टका गायला सुरुवात केलेली आहे. नारद मुनी मंगलाष्टका गातात. राजा रुक्मिणीस नयनी देखो निचित कातरी ही कन्या सगुणावरा रूपवरा कवना सम्या देगे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर तू म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगलम मध्वर्यो सावधान शुभ मंगल सावधान 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 गले की पगड़ी बांधे सुंदर आओ वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा गले की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा ओ हो 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 की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कानों में कुंडल साजे फिर मोर मुकुट बिराजे कानों में कुंडल साजे फिर मोर मुकुट बिराजे सखिया पगली होती जब जब होठ पे बंसी बाजे सखिया पगली होती जब जब होठ पे बंसी बाजे ये चंदा सावरना पारो है ये वाला हे चंदा यह सावरा तारा है ग्वाला बाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा हो की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना